Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Before that, I request subscribe our channel and please press the bell icon for further notifications and new updates. Hello student, welcome one and all. Today we are going to learn and discuss Section 1 Prose section and 1.3 The Call of the Soil by Venkat Iyer. Let us discuss first author of the extract. Venkateswaran or Venkat Iyer was born in 1966. He was a science graduate and project manager for software company IBM in Mumbai. He spent 17 years in IT industry and quit in 2004. He was interested in organic farm which is located at Pet village in Taluka, Dahanu, district Palghar. व्यंकट अय्यर यांचा जन्म 1966 साली झाला. त्यांनी सायन्स यामधून आपली पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच मुंबईमधील IBM या कंपनीमध्ये ते प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. 17 वर्षाच्या IT क्षेत्रामधल्या अनुभवानंतर सन 2004मध्ये त्यांनी ती नोकरी सोडली आणि पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये पेट या गावामध्ये त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगला सुरुवात केली. हिज बुक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेसेस इज अ ट्रान्झिशन फ्रॉम टेक्नी टू फार्मर ओव्हर अ पिरियड ऑफ 15 to 17 years. It was not a career change but a lifestyle change I was looking for. He says about his decision to shift to the quieter environs of a village. व्यंकट अय्यर यांचे मूंग ओव्हर मायक्रोचिप्स या पुस्तकामध्ये आपल्या 15 ते 17 वर्षाच्या कालावधीमध्ये तंत्रज्ञ ते शेतकरी याबद्दलच्या प्रवासाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की हा माझ्या करिअरमधला जो बदल होता तो बदल नव्हता तर तो एक जीवनशैलीचा भाग होता. म्हणजे थोडक्यात शेतकरी होणे हे त्यांनी आपल्या जीवनशैलीचा भाग आहे असं म्हटलेलं होतं. IT क्षेत्रामध्ये काम करत असताना मला माझ्या जीवनशैलीमध्ये हवा तसा बदल या ऑर्गॅनिक फार्मिंगमधनं मिळाला आणि गावामधल्या शांत वातावरणामध्ये तो बदल मला अनुभवास मिळाला. ही इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसाइड. त्यांनी सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेती करण्याचा आग्रह धरलेला होता. ही वॉज रेझोल्यूट इन अ स्पाईट ऑफ न्यूमरस चॅलेंजेस विच ही फेस्ड. आणि अशी नवीन पद्धतीने सेंद्रिय शेती करत असताना बऱ्याचशा आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागलेलं होतं. टुडे not only does he deliver lectures on organic farming but also has joined hands with organic farmers and NGOs working in the organic fields to propagate organic farming to ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. व्यंकट अय्यर हे फक्त शेतीबद्दल व्याख्यानं देत नाही आहेत तर शेतकऱ्यांच्या बरोबर सेंद्रिय शेती कशी करायची हे सुद्धा स्वतः ते काम बघतात. याचबरोबर त्यांची एक स्वयंसेवी संस्था आहे. याच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांच्यामध्ये सेंद्रिय शेती कशी केली पाहिजे याचे सुद्धा ते मार्गदर्शन करतात. त्यांचं असं मत आहे की शेतीतून उदरनिर्वाह करत असताना शेतीचं कमीत कमी नुकसान झालं पाहिजे आणि त्या शेतीला उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचवलं पाहिजे. या प्रस्तुत पाठामध्ये सुद्धा आपण सेंद्रिय शेतीकडे ते कशा पद्धतीने वळले आणि त्यांचा एक प्रवास कशा पद्धतीने सुरू झाला याचा आपण अभ्यास करणार आहोत. द कॉल ऑफ द सॉईल अ सेंट ऑफ राईस. द फर्स्ट क्रॉप. इट वॉज एप्रिल 2004. I stood in the middle of lush green field of मूंग green gram and looked around me. लेखक व्यंकट अय्यर आपल्या पहिल्या पिकाचा अनुभव सांगताना म्हणतायत की एप्रिल 2004मध्ये मी माझ्या मुगाच्या हिरव्यागार अशा शेतामध्ये उभा होतो. इट वॉज जस्ट बिफोर सनराईज अँड द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज. सूर्योदय होणार होता. संपूर्ण आकाश हे केसरी बन आलेलं होतं. जमीन थोडीशी ओलसर होती आणि
पानांवरती दवबिंदू चिकटलेले होते. माय बेअर फीट वेअर मडी ॲज आय वॉक्ड अराउंड जिंजरली इन्स्पेक्टिंग द प्लांट्स. जमीन ओलसर असल्यामुळे माझे पाय हे चिखलाने माखलेले होते आणि अत्यंत काळजीपूर्वक त्या मुगांच्या शेतीमधून मी चालत होतो आणि पाहत होतो की मुगाचे प्लांट, मुगाची रोपं कशा पद्धतीनं उगवलेली आहेत. इट मीन्स द फर्स्ट क्रॉप ऑफ द व्यंकट अय्यर इज मूंग ऑर ग्रीन ग्राम. आपल्याला असं म्हणता येईल की लेखकाचं पहिलं पीक म्हणजे मूग होतं किंवा ग्रीन ग्राम होतं हे लक्षात येतं. Around me were rows of chicus trees and below a dense foliage of moong. At that point, I could not have asked for anything. The moong plants, not more than 2 feet tall, had green pods hanging out. The pods were not yet ripe and there was a light fuzz growing on them. There was still some time before harvest. I felt exhilarated. सूर्योदयापूर्वी लेखक अनवाणी पायाने आपल्या मुगाच्या नवीन लावलेल्या शेतामध्ये उभा आहे. आजूबाजूला चिकूंच्या झाडांच्या ओळी आहेत आणि त्या चिकूच्या झाडांच्या सावलीखाली मुगांची रोपं ही वाढत आहेत. या क्षणी तो विचार करू लागला की ही मुगांची झाडं 2 फुटापेक्षा जास्त उंच नसलेल्या वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये शेंगांना बहर आलेला होता, शेंगा लटकलेल्या दिसत होत्या, परंतु अजून त्या तयार झालेल्या नव्हत्या. परंतु त्याच्यावरती हलकी अशी बुरशी असलेली लेखकाला दिसली. अजून त्याला कापणीला फार वेळ आहे, त्यामुळं लेखकाला या ठिकाणी आनंद झालेला होता. आय स्टूड वॉचिंग द सनराईज अबाव द टॉवरिंग ट्रीज अक्रॉस द फेन्स अँड स्लोली मेड माय वे बॅक टू द हाऊस. हळूहळू सूर्य उगवत होता, झाडांच्या दिशेने तो वरती सरकत होता आणि मी माझ्या घराच्या दिशेने निघू लागलो. अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ दिस ग्रीनरी. माझं घर म्हणजे एक पांढऱ्या रंगाची इमारत होती या संपूर्ण हिरवळीमध्ये. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ दिस लँड अँड दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर. मी या भूमीचा मालक आहे, मी या जमिनीचा मालक आहे, हे मला पटत नव्हतं आणि शेतकरी म्हणून हे माझं पहिलं पीक होतं यावर सुद्धा माझा विश्वास बसत नव्हता. लेखक सांगतायत पहा, After I had paid the advance money for the land, I thought I would have some time to get familiar with farming. जेव्हा ही जमिनीला मी पैसे देऊन विकत घेतले तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असा विचार होता की शेती करण्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ आहे, आपल्याला शेतीबद्दल माहिती करून घ्यावी लागेल. बट परंतु मोरू दादा कोण आहेत पहा? द ब्रोकर, हे मध्यस्थ होते जमीन घेण्यामध्ये. हू गॉट अस द लँड, ज्यांनी आम्हाला जमीन घेऊन दिली. हॅड अदर आयडियाज, त्यांच्या डोक्यामध्ये दुसरीच कल्पना होती. ही वॉज अ कीन दॅट वी प्लांट मूग ॲट वन्स. ते ठाम होते की आपण या जमिनीमध्ये मूग लावले पाहिजेत. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस, परंतु माझी अजून तयारी नव्हती. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट what we could sow and how we should go about it. मी अजून पुस्तकं चाळत होतो, माहिती घेत होतो आणि काही संख्यांची जमवाजमव करत होतो की या शेतामध्ये कोणतं पीक पेरावं आणि आम्हाला कशा पद्धतीनं पुढं जाता येईल. मोरू दादा हॅड क्वाईट फर्म, परंतु मूग पेरले पाहिजेत याच्यावरती मोरू दादा ठाम होते. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सॉईंग मूग and the best seeds are available in Surat in the adjacent state of Gujarat. मोरूदादांच्या मतानुसार आत्ता सर्वोत्तम असा सीझन आहे, हवामान आहे मूग पेरण्यासाठी आणि उत्कृष्ट असं बी गुजरात राज्याच्या शेजारी सुरत या ठिकाणी मिळतात असं त्यांनी सांगितलं. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 किलोग्रॅम ऑफ मूग. मी पटकन सुरतला गेलो आणि 10 किलोग्रॅम मूग घेऊन आलो. मोरूदादा retained his tractor and plowed the land and quickly planted moong all over the place. मोरूदादांनी परत कामाला सुरुवात केली, संपूर्ण शेताची नांगरणी केली आणि संपूर्ण शेतभर त्यांनी मूग लावलं. A few days later we were overjoyed to see a tiny green leaves. I had never seen moong growing before and was thrilled at the sight. I was the same thrill I had felt as a young boy when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in Vile Parle in Mumbai. I was grateful to have taken Moru's advice. काही दिवसानंतर मूग उगवलेले पाहून मला खूप आनंद झाला. यापूर्वी कधीही मी मूग
उगवलेले पाहिलेले नव्हते आणि या दृश्यामुळे मी खरोखरच आनंदित झालेलो होतो. मुंबईतल्या विलेपार्ले येथे असलेल्या रेल्वे क्वार्टर्समध्ये जेव्हा आम्ही राहत होतो त्या ठिकाणी हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं फूल लागल्यानंतर मला लहान मुलासारखाच आनंद वाटलेला होता. मोरूचा सल्ला या ठिकाणी मी ऐकला, त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो, कारण की त्याच्यामुळेच हा मला अनुभव घेता आला. तिसरा परिच्छेद. द नेक्स्ट थिंग मोरूदादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड्स ऑन द प्लांट्स. दुसरी गोष्ट जो मोरूदादा करणार होता या पिकांच्या वरती कीटकनाशकांची फवारणी. ही क्लेम दॅट इट वुड गिव्ह अ हायर यील्ड. ते असे म्हणत होते की याच्यामुळे आपलं पिकाचं उत्पादन वाढेल. दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू. आणि ही अशी गोष्ट होती कीटकनाशक फवारणी जी मला करायची नव्हती. वी वर क्लिअर दॅट वी वुड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन इट टू हिम. मी त्याला स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला कोणतंही रासायनिक औषधं याच्यावरती फवारणी करायची नाही आहेत आणि याचं कारणसुद्धा त्यांना समजावून सांगितलं. या माझ्या बोलण्यावर त्यांची प्रतिक्रिया कशी होती पहा. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड हराकिरी. हराकिरी मीन्स अ फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ बाय कटिंग ओपन युअर स्टमक विथ सॉड. आपल्याच चाकूने आपलंच पोट फाडून घेणं अशी काहीतरी अवस्था त्या ठिकाणी झालेली होती. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरूदादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप कुड ग्रो विदाउट स्प्रेज. मोरूदादा आणि त्यांचे मित्र यांना ही गोष्ट पटत नव्हती आणि त्यांनी याच्यावरती ठाम नकार दर्शवला की औषध फवारणीशिवाय पीक कसे वाढेल किंवा उत्पन्न कसं मिळेल. अँड awful lot of moong and with it a lot of confidence. Now I was certain the land was fertile and that was possible to grow crops without chemicals. It was a major moral booster. आणि मला आता कळून चुकलेलं होतं, मला आता आत्मविश्वास आलेला होता की ही शेती कसदार आहे, चांगली आहे आणि याच्यामध्ये आपण पिकं घेऊ शकतो कुठल्याही रासायनिक खताशिवाय. आणि ही गोष्ट माझा आत्मविश्वास वाढवणारी ठरली. याच्यामुळं माझं मनोबल चांगलंच वाढलेलं होतं. लेखकाचा द फर्स्ट क्रॉप याच्यामधनं मिळालेला अनुभव असा होता की कोणत्याही केमिकलशिवाय आपल्याला या शेतामधनं चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येतं. सेकंड याच्यामधला आहे द सेंट ऑफ राईस. द फर्स्ट इयर आय वॉज लेट फॉर द राईस सोईंग सीझन अँड आय हॅड टू रिसॉर्ट टू ग्रोईंग द GR4 व्हरायटी दॅट वॉज अ शॉर्ट टर्म अँड रेकमेंडेड बाय द ॲग्रिकल्चर ऑफिसर्स ऑफ कोसबाद. भात पेरणीच्या हंगामासाठी मला पहिल्या वर्षी थोडासा उशीर झाला आणि कोसबाड येथल्या कृषी अधिकाऱ्याने शिफारस केली की GR4 या जातीचं तुम्ही भात लावावी, कारण की त्याचा कालावधी हा थोडासा मागास आहे. द नेक्स्ट इयर वी डिसाइड दॅट वी वुड स्टार्ट अर्ली अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. आम्ही ठरवलं पुढच्या वर्षी थोडीशी अगोदरच सुरुवात करायची आणि पारंपरिक पद्धतीचं एखादं उत्कृष्ट भाताचं बियाणं निवडायचं जे आपल्याला शेतासाठी वापरता येईल. We had read about traditional varieties of rice and knew that they did not require very high inputs of fertilizers. We had read about traditional varieties of rice. आम्ही काही पारंपरिक भाताच्या जातीविषयी वाचलेलं होतं. And knew that they did not require very high inputs of fertilizers. आणि आम्हाला कळालं की त्यांना खताची अधिक मात्रा लागत नाहीत. These varieties were also quite strong. ही जात अत्यंत उत्कृष्ट असते. रेजिस्टेड पेस्ट, सहसा रोगाला बळी पडत नाही. वी वेर शुअर दॅट इट वॉज दिस टाईप ऑफ राईस दॅट वुड ग्रो वेल इन आवर फार्म वेअर वी डिड नॉट यूज एनी केमिकल्स ॲट ऑल. आम्हाला अशी खात्री पटली की अशा पद्धतीचं पीक, अशा पद्धतीचं भाताची शेती आपल्या शेतामध्ये उत्कृष्ट होऊ शकते ज्या ठिकाणी आपण कोणत्याही रासायनिक खताचा वापर करत नाही. Our previous year experience and low yield had taught us a lesson and we were sure we would not plant hybrids this year. आम्हाला मागच्या शेतीमधनं अनुभव मिळालेला होता आणि एक धडा मिळालेला होता. त्यामुळं आम्ही या वर्षीच्या शेतामध्ये कुठल्याही हायब्रिड पिकाची लागण करणार नव्हतो. थोडक्यात लेखकाने ठरवलेलं होतं की या वेळेला आपल्या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीचं भात लावायचं आहे.
पारंपरिक भाताच्या रोपांची सुरुवात कशा पद्धतीने झाली? इन एप्रिल 2005 वी स्टार्टेड टू लुक अ गुड व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस. It was one of our neighbors in village, a businessman from Mumbai who owned land, who suggested that we plant a local scented variety of rice. Most of the farmers in around the village of Pate had switched over to hybrids. The younger generation of farmers thought I was crazy to ask for desi varieties as they called it. My regular visits to villages around searching for a good traditional varieties also did not yield any result and we were almost give up hope. पारंपरिक किंवा स्थानिक भाताची लागवड करत असतानाच आमच्या गावी शेजारी राहणारे मुंबईचे व्यापारी ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे त्यांनी आम्हाला सुचवलं की तुम्ही तुमच्या शेतामध्ये स्थानिक सुगंधित भाताची लागवड करा. पेठ खेड्यातील आणि आसपासच्या बहुतांश शेतकऱ्यांनी आता नवीन संकरित पद्धतीची शेती करायला सुरुवात केली होती. शेतकऱ्यांच्या मधली नवीन पिढीसुद्धा देशी किंवा स्थानिक भाताला, स्थानिक शेती करायला जास्त प्रतिसाद देत नव्हते. देशी पद्धतीची शेती करणं म्हणजे त्यांना मूर्खासारखं वाटत होतं. पारंपरिक शेतीमधली विविधता शोधण्यासाठी मी आजूबाजूच्या खेड्यामध्ये वरचेवर भेटी देत होतो, परंतु आमच्या हातामध्ये यश काय मिळत नव्हतं. सरते शेवटी आम्ही आशा सोडून दिलेली होती की पारंपरिक पद्धतीचं बियाणं कुठे मिळते की नाही. स्थानिक वाण कुठेही मिळत नाही म्हटल्यानंतर लेखकानं एक शेवटचा प्रयत्न केला. I decided to give it one last try and spoke to बबन's father and some other elders. मी ठरवलं की बबनच्या वडिलांना एकदा विचारावं आणि काही जुने वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना सुद्धा विचारावं. आफ्टर मेनी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन दे मेन्शन्ड द नेम ऑफ कसबाई. त्यांच्याबरोबर बरीचशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्याजवळून एक नाव आलं, ते म्हणजे कसबाई. कसबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी which has a distinct aroma though much milder than बासमती. बासमतीपेक्षा सौम्य वास असणारं परंतु अत्यंत सुगंधित असं एक पारंपरिक पद्धतीचं लांब भात असणारं कसबाई हे एक पारंपरिक वाण होतं किंवा जात होती. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप अँड मोस्ट ऑफ ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोईंग इट इयर्स ॲगो बट दे ऑल शूक देअर हेड्स वेन आय आस्क्ड them about seeds and told me that it had disappeared. उगवण्यासाठी जास्त कालावधी लागत होता. बऱ्याच जुन्या लोकांना या पिकाबद्दल माहिती होती आणि जेव्हा लेखकांना त्यांना विचारलं की याचे बी कुठं उपलब्ध आहेत, यावेळेला त्या सर्वांनी मान हलवून नकार दिला आणि सांगितलं की आपल्या भागामध्ये याचं बी कुठंही आढळत नाही. उगवण्यासाठी जास्त कालावधी लागणारं पीक आपल्या भागामधनं डिसअपिअर झालेलं आहे, नाहीसं झालेलं आहे. द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटर्मिन्ड टू गेट इट. या कथेमुळं आमच्या मनामध्ये एक अशी गोष्ट निर्माण झाली की कसबाई हे पीक कसल्याही पद्धतीने मिळवणं, त्याचं बियाणं मिळवणं. वी डिसाइडेड दॅट इफ वी डिड मॅनेज टू गेट सम सीड्स दिस वुड बी अ ग्रेट राईस टू ग्रो. आम्ही ठरवलं जर आम्हाला काही बिया मिळवता आल्या तर त्या आपल्याला लावता येतील आणि हे पीक वाढवता येईल. आय थॉट द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट. मला असं वाटलं की सरकारला याच्याबद्दल काहीतरी माहिती असावं. अ विजिट टू द ॲग्रिकल्चर ऑफिसर वॉज एनलाइटिंग. कृषी अधिकाऱ्यांची भेट म्हणजे अधिक ज्ञानामध्ये भर पडली. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ द राईस व्हरायटी. त्या कृषी अधिकाऱ्यानं या तांदळाच्या जातीबद्दल, वाणाबद्दल याच्यापूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. ही सेड द विलेजर्स वेअर टेकिंग मी फॉर अ राईड अँड देर वॉज नो राईस बाय धिस नेम. गावकऱ्यांनी कदाचित तुमची फिरकी घेतलेली असावी आणि तुम्हाला फिरवून आणलेलं असावं. अशा नावाचा कोणताही तांदूळ या ठिकाणी उपलब्ध नव्हता किंवा नाही आहे. ही रॅटल्ड ऑफ द names of a number of latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial. Cursing myself for wasting time with him, I moved on to be a next destination. त्या कृषी अधिकाऱ्यानं कसबाई सोडून इतर नवीन संकरित जातींची मला माहिती दिली आणि त्यामधले काही वाण मला ट्रायलसाठी फ्री देण्याचंही कबूल केलं.
माझा स्वतःचा इतका वेळ वाया गेला याच्याबद्दल मी स्वतःलाच दोष देत होतो, शिव्या घालत होतो. याच्यानंतर मी पुढच्या प्रवासाला निघालो. म्हणजे लेखकाचे कसबाई तांदूळ शोधण्यामधले पहिले 2 प्रयत्न अयशस्वी झालेले होते. एक स्थानिक शेतकरी बबन्स फादर यांना सुद्धा माहिती नव्हतं आणि दुसरा हा ॲग्रिकल्चरल ऑफिसर याला सुद्धा या तांदळाबद्दल माहिती नव्हतं. तिसऱ्यांदा तो कोणाकडे जातो, त्याला शेवटी कसबाई तांदूळ मिळतो का, कोणते प्रयत्न करावे लागतात हे आपण याच्या एक्सप्लेनेशन पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या पहिल्या पार्टबद्दल आपल्याला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्कीच कळवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. सी यू इन एक्सप्लेनेशन पार्ट 2 ऑफ द कॉल ऑफ सॉईल, द सेंट ऑफ राईस. सी यू इन एक्सप्लेनेशन पार्ट 2. Thank you very much. Once again. Please like, share and subscribe.